रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. नवनाथ भक्तीचा पुढचा कथाभाग. आपण मागच्या भागात श्रवण केलं की गर्दभ वेशामध्ये असलेल्या सुरोचन गंधर्वांनी ताम्रवती नगरी करून दिली, मिथुळा, बरं का. आणि सत्यवती वरी येली. सत्यवतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. त्याच्यानंतर हा कमठकुल्लाच्या याच्यावरती आपली सगळी संसार ग्रंथिका भरून मिथुळा नगरीचा त्याग करता झाला आणि ते सगळेजण अवंतिका नगरीमध्ये येऊन कुल्लाळ वस्तीमध्ये राहायला लागले. कुल्लाळ वस्ती म्हणजे कुंभार वस्ती. आता पुढचा कथाभाग. त्यांचा इथं दिनक्रम चालू झाला. तो त्यांच्याच वस्तीमध्ये कमठकुल्लाळ राहत असल्यामुळे त्याला तिथल्या परिस्थितीची जमवून घेणं काही अवघड गेलं नाही. काही दिवस तसे गेले आणि त्याच्यानंतर एके दिवशी सत्यवतीने त्या कमठकुल्लाळाला सांगितलं की ताता, माझा लग्नाचा पती जो आहे त्याची आणि माझी भेट घडवून आणा. ठीक आहे म्हणाला तो. आणि त्याच दिवशी रात्री तो आपल्या गर्दभापाशी गेला, गाढवापाशी. आणि तो ह्याला म्हणाला, गाढवाला, काय की तुझी पत्नी आता तुझी वाट बघते आहे, तेव्हा आता तिला काय निरोप सांगू. तेव्हा गर्दभवेशातलं सुरोचन गंधर्व त्यांनी त्याला सांगितलं, काय आता जेव्हा तिचा पहिला ऋतुकाल संपेल, म्हणजे आपल्याकडे देवाची पूजा नसते 4 दिवस. पूर्वीच्या काळी असं की जेव्हा ऋतुकाल असायचा, बरं का, त्यावेळी स्त्रिया बाहेर बसत असत आणि ती ऋतुमती स्त्री सोडून इतर स्त्रिया स्वयंपाक पाण्याचा बघत असत आणि त्या दिवसामध्ये देवाची पूजा होत नसे, बरं का. पूर्वी सोहळं बरंच पाळलं जायचं. तर जेव्हा ही सत्यवती तिचा पहिला ऋतुकाल आता संपेल तेव्हा ते तुम्हाला श्रुत कर आणि मी त्याच्यानंतर गंधर्ववेश धारण करून तिची इच्छा पूर्ण करीन, असं गंधर्वांनी सांगितलं. म्हणजे गंधर्वांनी म्हणजे सुरोचन गंधर्व जो गर्दभवेशामध्ये होता त्यांनी सांगितलं. तेव्हा हा कमठकुल्लाळ होता, त्यांनी त्याला विचारलं की माझ्या मनात एक शंका आहे महाराज. तो म्हणतो, काय शंका आहे. म्हणजे आपण असे गर्दभवेशामध्ये आहात आणि ती मनुष्य वेशामध्ये, त्याच्यामुळे मग आपला संबंध कसा घडणार. तेव्हा त्यांनी सांगितलं, काय की तुला सांगितलं त्यावेळी तू मला एकदा सांगितलं, तुला सांगितल्याप्रमाणे योग्य काळी तू मला सांगितलंच काय की त्यावेळी मी गंधर्व कायावरीन, म्हणजे गंधर्व माझी मूळची जी गंधर्व काय आहे, बरं का, तिचा मी स्वीकार करीन आणि तेव्हा तुला माझं गंधर्व रूप बघता येईल. त्या गंधर्व रूप मी जेव्हा धारण करीन त्याच्यानंतर मी आणि सत्यवती हे आसुर विवाहबद्ध होऊ आणि त्याच्यानंतर मी तिचा स्वीकार करेन. आपल्याकडे 8 प्रकारचे विवाह सांगितलेले आहेत, बरं का. शास्त्रोक्त, वेदोक्त, त्याच्यानंतर आसुर विवाह, पिशाच्य विवाह. आसुर विवाह म्हणजे काय की मुलीच्या किंवा वधूच्या पित्याला धन देऊन त्या मुलीचा स्वीकार करणं, याला म्हणतात आसुर विवाह. तर आता यांनी सुरोचन गंधर्वांनी गर्दभवेशातल्या ती मिथुळा नगरी जी असते ती पूर्ण ताम्रवती करून दिलेली असते आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी आसुर विवाह जो विधी आहे त्या विधीपूर्वक सत्यवतीचा स्वीकार करेन. हा कमठकुल्ला ठीक आहे म्हणतो आणि इकडे येऊन तिला सांगतो. मग त्याप्रमाणे काही दिवस जातात आणि योग्य वेळी काय तिला ऋतुकाल प्राप्त होतो. 4 दिवस झाल्यानंतर ती त्याच्यातनं बाहेर पडते. काय सुस्नात झाल्यानंतर तिने आता कमठकुल्लाळाला वडील मानलेलं असतं, ती त्याला ताता म्हणायची. ती तातांना श्रुत करते, काय त्यांच्या लक्षात आणून देते काय की आता तुम्ही माझ्या पतींना प्रकट व्हायला सांगायला हरकत नाही. मग त्या दिवशी रात्री जेव्हा हा कमठकुल्ला योग्य वेळ पाहून त्या गाढवाच्या समोर येतो, महागर्दभाच्या समोर, म्हणजे सुरोचन गंधर्वांनी त्याला शक्रशापामुळे ते रूप धारण करायला लागलेलं असतं, त्याच्यासमोर येतो आणि सांगतो काय की तुम्हाला जी योग्य वेळ अपेक्षित होती ती आता आलेली आहे, तेव्हा आपण कृपा करून प्रकट व्हावं. म्हटल्या बरोबर काय होतं, त्या गाढवाचा वेश टाकून तिथे एक दैदिप्यमान पुरुष प्रकट होतो. काय त्याच्यामुळे सगळं तो परिसर असा प्रकाशाने उजळून निघतो, एवढा तो तेजपुंज असतो. आणि तो कोण असतो, सुरोचन गंधर्व. त्याला पाहिल्या बरोबर एवढा तेजपुंज पुरुष आणि आपण आपल्या दारामध्ये त्याला गाढव म्हणून बांधून ठेवला होता, आपली चूक झाली हे कमठकुल्लाळाच्या लक्षात येतं आणि तो त्या सुरोचन गंधर्वाचे पाय धरतो.
स्वतःला झोकून देतो त्यांच्या पायावर आणि म्हणतो काय की मी अल्पमती होतो, मला तुमची महती कळली नाही, म्हणून मी तुमच्या पाठीवरती माती वाहून जेव्हा तुम्ही तुमच्याकडून काही आगळीक होती असं मला जेव्हा वाटायचं तेव्हा मी तुमच्या पाठीवर मुठीचा प्रहार करून तुम्हाला योग्य दिशेने चालवायचा प्रयत्न करत असे काय. पण हे सगळं अज्ञानवश माझ्या हातून घडलेलं आहे, तेव्हा आपण मला क्षमा करा काय. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, अरे हे सगळं विधिलिखित होतं त्याच्यामुळे मी याबाबत तुला काही दोष देणार नाही. हे ऐकल्याबरोबर तो परत त्याला नमस्कार करतो काय आणि स्वतःच्या मनामध्ये विचार करत त्या सुरोचन गंधर्वाचा हात धरून त्याला आपल्या घरात सत्यवतीकडे घेऊन जातो. तो विचार करत असतो काय की हे समुद्रमंथन करताना ज्याप्रमाणे अमृत निघालं आणि ते सुदैवाने देवांना लाभलं किंवा समुद्रमंथनामध्ये लक्ष्मी निघाली आणि तिच्या सुदैवामुळे ती विष्णूला प्राप्त करून घेती झाली, त्याप्रमाणे ह्या सत्यवतीचं केवढं भाग्य थोर आहे काय की तिला हे सुरोचन गंधर्व हे रत्न प्राप्त झालं. असा विचार करत तो त्या सुरोचन गंधर्वाचा हात धरून त्याला सत्यवतीच्या खोलीमध्ये घेऊन जातो, त्या दोघांची भेट करवतो आणि आपण तिथनं निघतो काय. मग तो आणि पत्नी त्यांच्या निवासस्थानामध्ये जाऊन आराम करायला लागतात आणि इकडे सत्यवती जेव्हा एवढा तेजपुंज पुरुष आपला पती बघते तेव्हा ती आनंद विभोर होते. मग ती षोडशोपचारे आपल्या पतींची पूजा करते. मग ते दोघे जण बरं का आसुर विवाह करतात, म्हणजे त्याचे विधी पार पाडतात. सुरोचन गंधर्वाला ते सर्व ज्ञात असतं आणि त्याच्यानंतर ते दोघे जण पती पत्नी म्हणून एकत्र येतात आणि योगायोगाने काय होतं की त्याच रात्री तिच्या उदरी गर्भ राहतो, तिला गर्भसंभव होतो. मग पहाटे तिचा निरोप घेतेवेळी तिचा पती सुरोचन गंधर्व तिला सांगतो काय आपलं काय काय घडलं होतं, आपल्या हातून कसं अयोग्य वर्तन झालं, त्याच्यामुळे आपल्याला इंद्राचा कसा शाप मिळाला काय आणि आपण मृत्यूलोकामध्ये येऊन पडलो, हे सगळे त्यांनी यथासांग म्हणजे क्रमवार तिला सांगितलं. आणि त्याच्यानंतर तिला तो सांगता झाला काय की आता आपल्याला जो मुलगा होईल काय त्याचं नाव विक्रम ठेव. तो प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असेल आणि तो एवढा मोठा आणि एवढा पराक्रमी असेल काय की तो विक्रम स्वतःच्या नावाचा शक मिरवेल. म्हणजे काय आपण जे पंचांग म्हणतो विक्रम संवत, तो जो विक्रम आहे तो हाच विक्रम बरं का. आणि त्याच्यामुळे आता मी तुझ्या ऋणापासून सर्वस्वी मुक्त झालेलो आहे. हे पूर्वी ही काही ऋण सांगितलेली आहेत वेदांतर्गत काय पत्नी ऋण, माता पिता ऋण, गुरु ऋण बरं का. ही सगळी ऋणं पूर्वी सांगितलेली असायची. तर मी आता तुला पुत्रप्राप्ती झाली की मी तुझ्या ऋणातनं सर्वस्वी मुक्त झालो. पण याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते काय आणि तो आणखीन काय सांगतो, आता एकदा माझ्या मुलाचं पुत्रमुख म्हणजे तू त्याचं नाव विक्रम ठेवलं आणि त्याचं मी मुखावलोकन केलं की त्याच्यानंतर मला या गर्दभ योनीतनं मुक्ती मिळेल आणि मी लगेच स्वर्गामध्ये गंधर्व लोकामध्ये प्रविष्ट होईल. याचा अर्थ हे गंधर्व जे असतात त्यांना या मृत्यूलोकीच्या मनुष्यांप्रमाणे सुखदुःखाची किंवा सुखाची तेवढी आस नसते, त्यांची सुखं वेगळी असतात बरं का. असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. साक्षात राजकन्या सत्यवती ही पत्नी म्हणून लाभलेली असताना फक्त एक दिवस काय पती पत्नीप्रमाणे संसार केल्यानंतर तो गंधर्व इतक्या सहजपणे तिचा निरोप घेऊ शकतो कायमचा काय की आता फक्त पुत्रमुख दर्शन घेतलं की मी तुझ्या ऋणातनं मुक्त होईन, ह्या संसारातनं मुक्त होईन आणि परत स्वर्गसुखाला प्राप्त होईन. याचा अर्थ तो इतक्या सहजासहजी ही सगळी जी आपली भावबंधनं असतात काय नातेसंबंध असतात इतका सहज ह्या गंधर्व लोकीचे जे पुरुष असतात ते ह्या सर्वांचा त्याग करू शकतात अशी त्यांची मनोवृत्ती असते. असो आणि तो परत पाठ झाल्यानंतर तिचा निरोप घेऊन गर्दभवेश धारण करता झाला आणि अंगणामध्ये येऊन नेहमीच्या ठिकाणी उभा राहिला. झालं इथे दिवस गेले म्हटल्यानंतर मुळात ही राजकुमारी आणि त्याच्यात आता दिवस गेले बरं ते सुद्धा सुरोचन गंधर्वापासून त्याच्यामुळे ती अतिशय तेजपुंज दिसायला लागली. मग ते सगळे जे त्यांच्या वस्तीतले कुंभार होते ते याला विचारायचे काय की ही कोण आहे ही तुझी कमट कुल्लाळाला विचारायचे तुझ्याबरोबर तुझ्याकडे असलेली तरुण मुलगी कोण आहे. तेव्हा तो सांगायचा की माझी मुलगी आहे पण आता गरोदर आहे म्हणून माहेरपणासाठी घरी आलेली आहे काय. आता गरोदर पण निवडलं काय ती प्रसूत झाली की त्याच्यानंतर अपत्याला घेऊन ती परत सासरी जाईल. झालं आणि मग काय होतं
शुभ दिवस, शुभ वेळ, सगळं नक्षत्र बळ सगळं यथासांग अशा अत्यंत सुवेळी या सुरोचन गंधर्व आणि सत्यवती यांचा पुत्र जन्म घेतो. बरं का, जन्माला येतो. काय तेजपुंज आणि अतिशय सुंदर बालक असतं. पुढे यथावकाश 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचं बारसं करण्यात येतं आणि बारसं करण्यात आल्यानंतर त्याचं नाव ठेवतात विक्रम. त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्याबरोबर आपला गर्धववेश टाकून हा सुरोचन गंधर्व आपल्या मूळ गंधर्ववेशात प्रकट होतो आणि सत्यवतीला सांगतो, काय पत्नीला, लवकर विक्रमाला घेऊन ये, आता मला त्याचं मुखावलोकन करू दे. मग ती त्याला विक्रमाजवळ आणून देते आणि क्षमा करा, ती त्याला सुरोचन गंधर्वाकडे आणून देते. विक्रम बालकाला आपल्या 12 दिवसांचं बाळ असतं ते. काय आजच त्याच दिवशी त्याचा नामांकन सोहळा बारसं झालेलं असतं. नामांकन विधी असं म्हणायचं बरं का. पूर्वी खूप भारदस्त नाव असायची. ती त्याला आणून देते आणि जेव्हा सुरोचन गंधर्व आपल्या पुत्राचं मुखावलोकन करतो त्याच क्षणी वरती स्वर्गामध्ये इंद्राच्या लक्षात येतं काय की याची शापमुक्ती झालेली आहे. त्याबरोबर तो मातलीला आपला रथ घेऊन पाठवतो, काय यान घेऊन, आणि जा म्हणतोस याला सुरोचन गंधर्वाला परत स्वर्गलोकी घेऊन या, अमरपुरी. आणि मातली त्याचं यान घेऊन, त्याचा रथ घेऊन तिथे प्रविष्ट होतो आणि बाहेर उभा करतो अंगणात आणि आतमध्ये येतो. हा आपल्या मुलाचा प्रेमाने लालन पालन करत असतो. तेवढाच मातली येतो आणि सांगतो, चला महाराज आपली वेळ झाली निघायची. काय इंद्र महाराज वाट पाहत आहेत आपली. शापमोचन झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी मला इथे पाठवलं आपल्याला पाचारण करायला, चला आता. मग हा सुरोचन गंधर्व सत्यवतीकडे आपला मुलगा सोपवतो आणि म्हणतो की तू आता याचं पालन पोषण कर. काय हा शककर्ता मिरवेल, एवढंच नाही तर तो सार्वभौम राजा होईल, मी त्याला आशीर्वाद देतोय. त्याची कुंडलीच तशी आहे. काय आणि आता तू मला प्रसन्न चित्ताने निरोप दे. अहो एखाद्या आपण स्त्री पुरुष जेव्हा विवाह बंधनानंतर एकत्र येतात त्याच्यानंतर इतक्या सहजासहजी पतीनी पत्नीचा किंवा पत्नीनी पतीचा निरोप घेणं शक्य असतं का? सत्यवती हमसून रडायला लागते. ती म्हणते मी प्रत्यक्ष राजकन्या होते, पण माझ्या वडिलांनी तुमच्याशी माझा विवाह करून दिला म्हणून मी निर्लोभ होऊन मातापित्यांचा त्याग केला, ह्या कमठ कुल्हाळाच्या बरोबर यांच्याकडे वस्ती केली. त्याच्यानंतर मी आता तुमच्याबरोबर तुमचं पत्नीपद प्राप्त झाल्यानंतर आता मला मातृसुख पण प्राप्त झालं, आपल्याला मुलगा झाला, आणि आता तुम्ही माझा त्याग करून इतक्या सहज निघून कसे चाललात? काय मला एकटीला असं या भूतलावर सोडून जाऊन मृत्यूलोकी सोडून जाऊ नका, माझ्याबरोबरच राहा. तेव्हा तो प्रेमाने तिला जवळ घेतो, तिथे अश्रू पुसतो आणि तिला आश्वासन देतो. काय तुला काही खंत करायची, काळजी करायचं कारण नाही, कारण मुळात तुझा मुलगा जो आहे, आपला मुलगा जो आहे तो राजपदी विराजमान होणार आहे. आणि आणखीन एक मी तुला वचन देतो की तुला माझी कधीही तीव्रतेने प्रकर्षाने आठवण आली की तू माझं स्मरण केलंस की मी तात्काळ स्वर्गलोकावरून उतरून मृत्यूलोकी तुझ्याबरोबर वेळ व्यतीत करायला अवतीर्ण होत जाईन. बरं का. त्याच्यामुळे तू अजिबात त्याची काळजी करू नकोस किंवा मनात खंत बाळगू नकोस. काय असं सांगून तिचं अंतःकरण तोषवून तो तिचा निरोप घेतो आणि मातलीबरोबर स्वर्गारोहण करतो. मित्रांनो, आज आपण इथे थांबतो. आता पुढच्या भागामध्ये हा जो विक्रम आहे त्या विक्रमाला सार्वभौमत्व कसं प्राप्त होणार, मागच्या वेळी त्याच्या आधी आपण जे ऐकलेलं आहे त्याच्या आधी त्या राक्षसाला मरण आलं तर तो कथाभाग आणि हा कथाभाग कसा सांधला जाणार, काय हे सगळं ऐकायचा योग पुढच्या भागामध्ये. ठीक आहे, तोपर्यंत आपण मला आज्ञा द्यावी. रामकृष्ण हरी.